काल तुनं लय मारलं निर्मला. गंगाले तर लय मारलं होतं ना. झप 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 मारलं बिचारे धापडा. माय बाई हो का निर्मला बाईनं मारलं. बाई तुनं मारलं का? गंगाने मारलं का तुनं काल? हो बाई मारलं का हो? मला सांगे बाप्पा. शकुनी बाई सांगत होती मारलं मारलं म्हणून. काऊन मारलं हो? नाही मारा लागत होतं. मारू नाही तर काय पूजा करू तिची वाली? किती मोठे झगडे लावले तिनं. काल मग सापडेच नाही आपल्याला लय घुमवलं तिनं. काल सकाळीच गेलं 9:30 वाजता तिचा नवराही होता. तू कोण नाही आली वा? बबिता तू कोण नाही आली? माय एवढ्या सकाळी जमत नाही ना बाई. जाऊ दे तुम्ही गेल्या होत्या ना. झालं ना आता. ठेवाली आली असेल ना जाग्यावर. आता नाही करणार ते तशी. आता निर्मलाबाईनं मारलं तिले चांगलं मारलं म्हणते. बाप्पा बाप्पा का मारा नाही लागत होतो निर्मलाबाई तुनं. आणि मग कानी पिंकीचा बाप मला येऊ देत नाही बिचारे. आणि काम राहते सकाळी सकाळी गडबड राहते. पिंकीची गडबड राहते. तिले चाय नाश्ता आणि तिले चाय ना बिस्किट पाहिजे. तिच्या बापाले पाहिजे. तर मग माय काही होत नाही म्हणून मी काही आली नाही. मग जाऊ द्या म्हणलं तुम्हीच जा. तुम्ही दिसले होते मला जातानी गीतानी म्हणे शकुनीबाई सांगे मला जातो म्हणून. तर शकुनीबाईच सांगितून लय मारलं म्हणते बाप्पा गंगाले. काऊन मारलं बाई एवढं? त्या बहिणीला मोठी दया येते हो निर्मलाबाई. त्या बहिणीला मोठी दया येते तिची वाली. कायले मारलं एवढं मोठं कांडाई करून ठेवलं तरी कायले मारलं म्हणते. मारव नाही तर काय. अहो निर्मलाबाईने तेवढे चापटा तरी मारल्या. बाकीच्या यायनं जर म्हणलं नसतं ना मी चांगले केस ओढले असते तिचे. एखादी वेळेस मापही करून द्या लागते. दयाची गोष्ट नाही हो. पण मला नाही आवडत बिचारे कोणाला असं मार झोड करणं. मला आवडतच नाही पहिलेपासून. गेलती नाही का वा? कोणी गेलं नाही होतं का तिच्या घरी सांगाले हो काय बा म्हणून काडे कचरा वेचायचा? तर मग सांगितलं नाही का तिला? आली नाही ना ते आज. मग दिसली तर नाही. आपण तिथं उभं होतं झाडाजवळ तर आली बी तर नाही होते. आपण वाटही पाहिली तिची. आता नाही आली तर नाही आली. काय करावं बाई मग? मी सांगितलं नसन तिले नाही का बाई निर्मला? सांगितलं होतं तिचं पोरग होतं खेडत पिंकी सोबत. तर सांगितलं गिंगतलं होतं. जाय म्हणलं त्या मायले सांगून येत झोक हो काय म्हणून सकाळीच. तर नाही आली. ते दिली याच नसन. रागी गाला असन कालचा. जाऊ दे येऊ दे ना. रागाला तर तेच करण ना आपण तिले वरवर करायची तिची. जाऊ दे तिला तसंच पाहिजे. आली तर आली नाही आली नाही आली. मग नाही तर काय मला किती राग आला तिचावाला. राग जाऊनच नाही राहिला माझ्या मनातून तिचावाला. आज 24 तास माझ्याच घडी पडून राह. आत्ता तिचा नवरा आला म्हणून का नाही ते येऊन नाही राहिली. 8-10 दिवस झाले तर. नाही तर माझ्याच घरी दुकानही काही एवढं चालत नाही तिचंवालं. एवढा मालच कुठं राहते तिच्या दुकानात एवढं. आता जाऊ दे काय बोलायचं आहे तिले म्हणा. पण माझ्याच घरी नाही तर मला कोणते देव 200 रुपये देव 300 रुपये देव 200 रुपये अशीच करत राह. आता मी म्हणू जाऊ द्या बाई. जाऊ द्या देव माहीत अजूनही तिच्यावर 700 रुपये आहे. दिलेच नाही अजून वापस. तर मी ना काही म्हणलंही नाही. जाऊ दे जवा देन तवा अशी करू बाई तिले. बहिणीसारखी वागो. पण ते ना माझ्या डोक्यावरच बसली. शोभलं काय एवढं? का आजीच्या घरी आपण चांगलं बसतो हे करतो ते करतो. अडीनडीले कामी येते बाई हे बाई. आणि हिच्या घरी कसे झगडे लावा हिला समजायला नाही पाहिजे का गंगाले? हे निर्मलाबाई होती ना म्हणून मी चुपचाप बसली. नाही तर मी खरंच एकटी असती ना तिने मारमोदाड करून चालली आली असती घरी. मी आगोटतच नाही बाई. मी नाही आगोटत कोणाला. तिनं मायावाली पाहिलंच नाही. असा झेंडू दाखवला असता तिले चांगला मी ना. तुम्ही होय ना मला मारू नाही दिलं तिले. नाही पण तिले काही एक बत्ती पाहिजेच होती. काही म्हण निर्मलाबाई तुनं बरोबर केलं. बरं झालं तिले मारलं चांगलं तर सप 2-3 गालावर. पण नाही का तिला तशी बत्ती पाहिजेच होती. त्याच्याशिवाय सुधारणारच नाही ते. तिला बत्ती आता भेटली ना तर आता कम से कम करण तर नाही तर तुनं काही केलंही नसतं ना. आणि नुसती बोलूनच चालली आली असते ना तर अजून तिची हिंमत वाढली असती. मग आणि काय सांगताय ते आता सुधारली नाही सुधारली काय माहित. मनात राग पकडून ठेवला गेला तर तिनं. पकडू दे नवरा पकडते तर तिच्या रागाले कोण ऐकते आणि कोण भेटे तिले? हो ना तर काय कोण एवढं मी नाही विचारत आता तिले. अगर ते चांगली आली तर माझ्या घरी बसली तर बस बाई. आणि नाही सुधी राहिली ना तर चल निघ बाई. असंच करणार आहे. आणि याच्यानंतर असं जर केलं गेलं ना तर आता मी फक्त चापटाच मारल्या तिले. याच्यानंतर माझ्यासारखी वाईट बाई नाही राहणार तिच्यासोबत. मग असं कसं ते राग पकडून राहू नये बी काय करणार? ते का मायावाला काही अंगावर येणार आहे का तेवाली? ये बरं म्हणा तिले गोल गोल घुमवून फेकूनच देतो तिकडं.
बाई तू गोल गोल घुमून फेकून देतो म्हणतो. तू घुमवू शकतो बाई, तू घुमवू शकतो. तुझं काही नाही आहे बाप्पा, घुमवू शकतो. ते आहे बारीक सुरीक तू आई आहे, घुमवू शकतो बाप्पा तू. नाही नाही आता नाही करणार ते. एवढं मारल्यावर करण का होते? आता नाही करत ते. माया हिशोबानं तर नाही करत बा ते. मला तर नाही वाटत आता करणार म्हणून. ते तिनं करायलाही नाही पाहिजे म्हणा. आता झालं ते बस झालं बाप्पा. आता नाही, मला नाही वाटत ते करण म्हणून. अशा कुणी बाई तिचं काही सांगता येते का? पानसट बाई आहे पहिलेच ते, तिले गमत नाही चुगल्या लावल्याशिवाय. आणि तिचं काय सांगता येते का? पण आता माया घरी लावल्या गेल्या आणि तिनं चुगल्या बाई, तर मी खरंच नाही सोडणार आता तिले. तिच्या नवऱ्याजवळ तर नाही तर होडत होडत तिले धरून. जाऊ दे, जेव्हा करण तवाची पाहू, तवाची तवा. जेव्हा बरं चुपचाप जेव्हा ना. चला थोडंसं राहिलं ते घेऊन घेऊ. आजच्या दिवस काय आता, आता तर याय नाही लागत बाई आपल्याला. बरं झालं सकाळी सकाळी त्या माणसाचं निघून गेलं, आपल्या चंदाच्या भाऊजीचं. नाही का हो चंदा? नको म्हणू, चंदाबाईला राग येईन बापा. त्या दिवशी मोठी काढली, मग तुझ्या बहिणीकडूनच भाग घेतो म्हणे. राहू दे, तिले मोठा राग येते बापा. मी तिले सांगोय माझ्या बहिणीने बोलावलं, तुले ऐकच नाही बापा. ते मला काय काय बोलून गेली ते. अहो बबिता, त्या वेळेस मला तसं वाटलं. आता गंगानं मला असं पटवून सांगितलं होतं ना, तिकट मीठ लावून लय सांगितलं तिनं मला. तर मला वाटलं खरं बाई, आणि मला वाटलं तू वाल्या बहिणीकडूनच भाग घेत बा, म्हणून म्हणलं मी तुले. नाही तर मी काय म्हणत होती व. आणि मला काही राग गीक नाही येत, असा राग नाही येत मला. खोटं बोललं ना तेव्हाच माझ्यासोबत राग येते. मग माझ्यासोबत कोणी खोटं बोललं तेव्हाच राग येते. आता तुम्ही चिडवता भाऊजी भाऊजी करून, तर आता मी काय त्याच्यात काही हे राग मानतो का? आता भाऊजी म्हणलं आणि भाऊजी होते का मायावाला आता तो वावरवाला? जाऊ दे तिकडं त्या वावरवाल्याची. आपल्याला काय करावं लागते? आजच्याच दिवस राहिलं त्याचं, आता थोडंसं तर राहिलं. आज लवकरही घरी जातो आपण, पाहिजे लवकर लवकर घेऊन घेऊ. तेवढं राहिलं तेवढं ठीक आहे, आणि ते पेटवून देऊ आणि चाललं जाऊ घरी. थोडंसंच राहिलं तेवढं ठुक बाळत होते. आता किती वाजले? आपण जेवणे उशिरा राहिलं ना किती. आता पाय ना 10:30 वाजले. 9:30 वाजता जेवतो आपण, तर 10:30 वाजले. आता पाय गोष्टी करता करता 10:30 वाजले. तर आता समजा अर्धा तास पकडून घे, आणि जायले पकडून घे अर्धा तास. पेटव पाटव एवढा वेळही नाही लागत व अर्धा तास. ते दोघी तिघी आपण वेचू आणि एखादी जण जायन, नाही का व? चंदा तू जायचो, आणि आम्ही कधी ते ठीक आहे ते तू पटपट जाईन दे जे जमा केलेलं आहे ते. आणि आम्ही कधी वेचतो पटपट. आणि तू कधी तिथं डब्बीच्या गाडीनं आग लावून देजो, आणि मग कधी लगेच होते. काही तेवढं हे राहिलं नाही. आजच झालं, जाऊ दे ना. एवढं उन्हात आलो आपण, म्हणून तर वावरवाल्या बाया कामाच्या आहे बा म्हणून डबल सांगन तरी आपल्याला नाही. तुला कोणती कामाची जरूरत आहे बा निर्मला बाई? आम्हालाच कामाची जरूरत आहे बिचारे. त्या घरी तर आहे एवढं मोठं वावर, तुला तर याय नाही लागत. कायलेच येतं तर भल्ली लोभी आहे बापा तू. लोभी नाही आहे मी चंदा. आणि हाय माझ्या घरी वावर, माझ्या वावरातच येता तुम्ही. आता पुरते बरोबर, पण मग तुम्ही लगेचच इकडे तिकडे उठून पळता का नाही? 2 पैशाले लेट झालं का पळता उठून. आता कधी इकडे तिकडे होते माणसाचं, तर त्याच्यामुळे तुमच्या सोबत राहावं लागते. काय करू, घरी गमतही नाही. याचा बाप जाते वावरात, आणि नाही तर मग त्याच्या बाप ताईशी लिहित नाही इकडं तिकडं, लोकांचे काम करायला चालला जाते. तर मग मी सूरजचं काम राहते वेगळं, तोय त्याच्या वेगळ्या कामात चालू आहे. मग मी काय करू एकटी घरी? चला बा 2 पैसे यायचे तर येऊ, नाही यायचे तर नाही येऊ म्हणा. पण तेवढंच गमते माणसाले वावरात. कामही होते वावरवाल्याचं दुसऱ्याचं, आणि थोडंसं माये मन रमते. आणि पैसा तर पैसा आहे थोडंसं राहते जवळ, म्हणून येतो. काय आहे आता 10 वेळा माणसाले मागा. तसं द्या घ्यायला मला काही करत नाही म्हणा. सूरजचे बाबा देते जेवढे म्हणलं तेवढे. माझ्यासाठी कारभार आहे, तसं काही नाही. वावराचे आले तर माझ्याच जवळ देते. कोणता कापसाचा धंदा करते तेव्हा माझ्याच जवळ देते पैसे. त्याच्यामुळे तेवढं काही हे नाही राहते की ते माझ्याजवळ पैशाचा व्यवहार सगळा माझ्याच जवळ देत लागत सूरजच्या बाबांना. पण तेवढं आपलं गेलं तर कसं घरी गमत नाही ना. काय करू, टी पाहू किती पाहणार आहे. आणि त्याच्यापेक्षा काम करत राहिलं ना शरीराला थोडंसं बरं राहते. एक तर तुम्हीच तर म्हणता मार हालत वाढवली. जॉगिंग करत जा तू निर्मलाबाई. मस्त वॉकिंग करत जा. वॉकिंग काय म्हणते त्याला? वॉकिंग म्हणते का जॉगिंग म्हणते का काय म्हणते ते बापा? मी नाही करत हो जॉगिंग न वॉकिंग न टॉकिंग. मी बरी आहे बाई. माझ्याकडून धावणं कुदणं नाही होत बिचारे. मी धावणं कुदणं व्हाले. धावणं
बघून. अहो राहू दे निर्मलाबाई, तू अशीच चांगली दिसतो गादल गुदल. राहू दे, तू नाही का बारीक होशील ना तर ते चेहऱ्याला शोभनच नाही. अशीच मस्त दिसते तू, गब्बू गब्बू अशीच चांगली दिसते. अहो माय बाई, उठणं वाकणं म्हणून राहिली बिचारे. एक वेळा मायवाली भाऊ जाय दया मार धावून राहिली होती म्हणे. माय भाऊ फोनवर सांगे म्हणे मार धावून राहिली होती म्हणे, मार धावून राहिली होती म्हणे. मग मी गेलो म्हणे घरी, पाहतो तिथे ह्या उन्हात भर उन्हात धावून राहिली म्हणे. मी म्हणलं म्हणे काऊन व काय झालं, एवढी काऊन पाय सुटली तू असे म्हणे, असं म्हणत असन. बाप्पा, पाय सुटली तुझी भाऊ जाय काऊन, काय झालं? अहो तेच मार लठ्ठपणा कमी होते म्हणते धावल्या ना, तर धावून राहिली असन. आणि ते उन्हात धावून राहिली होती. आणि हा देवदास गेला असन मागून. मागून गेल्यावर त्याला दिसली ते धावताना, म्हणत असन काऊन धावून राहिली. तर म्हणे का तुमच्या गावातल्या बाया मला म्हणत होते लय चांगली आहे लय चांगली आहे, तर रोशनीच्या लग्नापर्यंत अजून वजन कमी करतो म्हणे. मग अजून म्हणून म्हणे का चांगली आहे चांगली आहे म्हणून म्हणे हसा येतो सांगितलं फोनवर. आता निर्मलाबाईची गोष्ट निघाली ना, तू म्हणतो वॉकिंग कर टॉकिंग कर, काय कर म्हणतो, काय नाही तिले हे आपली अंताबाई. तर म्हणून मला हसा आला म्हणून सांगू राहिली मी. नाही होते गीते म्हणा, पण एवढा वेळ कुठं आहे आपल्या खेड्यातल्या बायाले. सकाळी उठलं चाय पाणी करा आणि मग तिकडून स्वयंपाक करा, भांडे घासा, एवढी मोठी फरची पुसा, झाडझूड करा. आणि लागलं तर वावरात, आता हे उन्हाळा आहे म्हणून आपण जास्त ओके नाही आपल्याला. नाही तर मग एकदाच पाणी पडलं तर डुबणं लागते, कपास लावणं लागते. तर मग कुठं फुरसत राहते, धाव 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 धावच राहते आपल्या मागं. तोच तर आपलं एक एक्सरसाइज झालं, काय म्हणते त्याला, एक्सरसाइज. एक्स नाही व निर्मलाबाई, एक्सरसाइज म्हण, एक्सरसाइज कसरत म्हण, कसरत. बिचारे कसरतच बरं आहे आपलं. तेच कसरत, एवढी तर कसरत होते. काय कुठं करतो अजून डबल इकडं तिकडं. आणि मी किती काही करीन ना बाई, तरी मी अशीच राहतो. लय वेळा मी काही चालून पाहिलं, सकाळी सकाळी 5 वाजता उठो, मस्त फिरायला जावं, ह्या बबिताला घेऊन करून पाहिलं बिचारे, नाही होत. शेवटी कंटाळा आला, जाय तिकडं म्हटलं सकाळी सकाळी जाऊ. तर मग मी म्हटलं जाय घरचे कामं करा, फिरायला जा, आणि हे करा आणि ते करा. मी म्हटलं जाऊ दे, घरीच आपली कसरत होते. मग सूरजचे बाबा आहे म्हणे जाऊ दे ना म्हणे, काय एवढं टेन्शन घेत आहे म्हणे तू म्हणे. मग कोणी म्हणे म्हणते ना मग म्हणते निर्मलाबाई हालत भल्ली वाढवली, निर्मलाबाई हालत भल्ली वाढवली. मग मला बेकार वाटते बिचारे कधी कधी. करून पाहिलं बिचारे, आणि दोरीवरच्या उड्या मारून पाहिले. एक वेळा धपकन पडली तेव्हापासून दिलं सोडून. फाटली होती का हो तू? हा निर्मलाबाई फाटली होती का हो? बिचारे अंगातच पडली मी. आणि सुरतचा बाबा हासे पट धरू धरू लयच हसत होता बिचारे. म्हणून मग काही मी तेव्हापासून जाऊ दे म्हणलं तिकडं. निर्मलाबाई एवढं काही हे नको घेऊ, तू जशी आहे तशीच चांगली आहे. आणि तू जर अजून बारीक झाली ना तर तू काही चांगली दिसणार नाही. राहू दे, कायले एवढं करतो जाऊ दे. आणि तू आली घरचीच कसरत कमी होते का? आता सून आली तर सून आल्यावर करू लागन म्हणा, तुले कामाधामा करनच ना, तेच करन ना कामाधामा थोडस. तर एवढं कायले करायचं, जसं आहे तसं आहे, आता नाहीच होत जाऊ दे. आणि सून आली म्हणजे मग नाही का करत जाजो, मग थोडीशी कसरत करत जाजो. हो आता तवाची तवा भाऊ, अजून व्हायला वेळच आहे. आता 6 महिने 2 महिने तर निघून गेले. आता कधी होते ना कधी नाही काय माहित, काय होते करी. चला व पटपट घेऊन घेऊ. जेवण खावणं झाले म्हणजे चला बरं, जेव्हा बरं पटपट जेवण खावणं झाल्यावर पटपट घेऊन घेऊ बाप्पा. आणि पटपट जाय तू करून चाललं जाऊ घराकडं. लय ऊन लागून राहिली बाप्पा, मला तर सनसन झाल्यासारखं झालं. त्या दिवशी बबिता बिमार पडली, आज मी बिमार पडीन का तर काय माहीत. मग माझ्या घरी कोणी हाय नाही बिचारे कराले. माझ्या श्याम्या नाही करत बिचारे, श्याम्या मोठं बदमाश आहे. एक दिवसाचं जर मी बिमार पडली गिडली ना तर बस झालं, केवढे मोठे भांडे पाडून ठेवते, झाडझूड तसंच राहते बिचारे करायचं. नाही फरची पुसत, नाही झाडून टाकत, अंगणही तसंच राहते रगरग, काही करत नाही. भल्ल पोट्ट बदमाश आहे ते. त्याला समजत नाही मायची तब्येत बरोबर नाही बा, तर आपण करू लागावं थोडंसं किंवा करावं. मी म्हणते मी नाही करत, मी का पोरगी होय का, मी पोरगी होय का, असंच करते बिचारी. नाहीच करू लागत ते, आणि करतही नाही. चाय मांडत ना तर चाय मांडून देते मला, फक्त चाय मांडून देते. आई चाय पेव करते, चाय मांडून देते, चायचे ढोमणे तसेच ठेवून देते. असं बदमाश पोट्ट आहे होती वालं.
मग काहीच करून नाही लागत. आता 2-3 दिवस मागं एक वेळा बिमार पडली होती मागच्या महिन्यात, तर मला ह्या बबितानं दिलं होतं जेवण आणून घरी. आणि जाऊ द्या म्हणे, तू नको करू म्हणे, तुले तब्येत नाही बरोबर. तर मायवाला पोरग श्याम्या मस्त आहे तर खाय बाई, पण नाही त्याला पोया टाकता येत बिचारे. नाही भात खिचडी तरी मान रे म्हणलं एक वेळा, नाही मांडली त्याने खिचडी. काहीच बनवता येत नाही त्याला. बनवता आलं पाहिजे. वेळ कसा काय येईन तर काही सांगता येते का. आता माय आहे म्हणून बरं आहे, आणि नसली म्हणजे मग लग्न करून दे ना शकुनी बाई, श्यामचं लग्न करून दे ना. झालं तर सही नाही का. सूरज एवढाच असन ना बाई, श्याम तेवढाच तसन, सारखे सारखेच तसन. हो सूरज एवढा नाही, लहान आहे वाटते 2 वर्षानं काय तर. अहो नाही ना वा निर्मला बाई, 2 कायले व सारखे सारखेच आहे. 1-1.5 वर्षाचा फरक आहे यायचा मला. मग 1-1.5 वर्षाचा फरक आहे. आता हे सूरज त्याला हे आता त्याचं वाला प्रेमाचं वय म्हणून लवकर करून राहिलं, नाही तर लग्नाचं वय वाचच आहे. जास्त वयाचा नाही आहे हो, तो 24 वर्षाचा असन, 23-24 वर्षाचा असन, जास्त वयाचं नाही आहे. मग आण ना सून, घेऊन ये ना सून, काय होते. 23-24 म्हणलं तरी झालं ना वय लग्नाचं वय. आता आजकालचे पोरं लवकरच लग्न करते व ओळखू येत नाही. पोरगी ओळखू नाही येत ना, पोरगही ओळखू नाही येत का. लग्न म्हणजे लग्न झालं नाही झालं बा म्हणून गळ्यातही घालत नाही, काही नाही घालत. शहरात पाहतो ना मी, औरंगाबादला गेलती ना मी बिचारे, मायावाल्या चुलत नंदेच्या इकडं, तर लहान लहान पोरी अशा लग्न झालेलं राहते. फक्त त्याच्या पायात ते जोडवे दिसते, गळ्यात नाही घालत, काही नाही. एवढले टी शर्ट घालते ते, आणि त्याच्यावर ते आकूड घालते बाई, ते लंबे पॅन्टवानी, आणि फिरते बिचारी दुकानात. आल्या का तिथं आता साईडले दुकान आहे त्याचं, तर येताना पाहतात मी तर तोंडालेच हात लावतो बिचारे. अहो लहान लहान लेकराचे लग्न झाल्यासारखे दिसते बिचारे, शोभतही नाही ते लग्न झालेले बा म्हणून. एवढुलेच पोरी म्हणजे 18-19 वर्षाची असन. नाही दिसत नाही वयाच्या तर असनच म्हणा, पण दिसत नाही अशा का म्हणजे असं काय म्हणते लग्न झाल्यासारखे. आता रायनीमान नाही का, आपण कसं पहिले लग्न झाल्याबरोबर साडी नाही ते, आता तसं राहिलंच नाही. आता कोणी काही घालते कपडे, त्याच्यामुळे कपड्याच्या ना रायनीमानाच्या ना ओळखू येत नाही. गळ्यात घालतही नाही, कोणी घालते कोणी नाही घालत गळ्यात. आपलं आपण घालून राहतो बाई, आपल्याला त्याच्याशिवाय गमत नाही. मग असं आहे विचारे, ओळखू नाही येत. करून टाकते पोराचंही लग्न. हो 1-2 वर्ष जाऊ देतो म्हटलं, पैसा घिसा जमा होऊ देतो म्हटलं थोडंसं, आणि मग पाहतो. तसंही त्या पोराला म्हणलं मी ना, कर रे तर नाही म्हणते ते. मी नाही करत म्हणते सध्या, ते सटल झाल्याशिवाय नाही करत म्हणते, सेटल. चाला ना व जेवणा व, चाला ना पटकन. अहो चाल ना, तेवढं झालं पाहिजे ना पट्ट चाला ना वा. करा ना लवकर बिचारे वा. गोष्टी माती करत राहते निसते, गोष्टी मातीच करत राहते निसते. या ना तू वारवेला चंदाबाई करत. तुम्ही हसता मग मले. हो चला पट चला. कुठे गेली वा हे चंदा, कुठे गेली वा. थांब ना वा, बाथरूमला गेली ना. चालताच लागली तिला. आता काय करतं, जाऊ दे. अजून आपण सामोर गेलो म्हणजे म्हणून ती पहिले सर रागीट आहे बापा ती वाली. आता एवढं मोठं कांड होता वाचलं, अजून सामोर गेलं तर फुगन ना ते. थांब ना आता थोडशासाठी कायले एवढी ऊन तर झेलली सांगावर, थोडशासाठी कायले राहू दे. अजून सामोर जाऊ ते एकटी मागून थांबून जाई थोडा वेळ. अर्ध्या मंदात तर पोहोचलोच आपण बाई, राहू दे आता. येऊ दे तिले. अर्ध्या मंदात तर पोहोचलोच. आता काय घर जवळच आहे, आणि वारवाल्यानं पैसे दिले होते तेवढं. निर्मला बाई, वारवाल्याने एवढ्या लवकर पैसे देऊन दिले. हो ना, देऊन दिले पैसे. घ्या म्हणे, तुमच्या घराकडे काही मी येत नाही म्हणे. आता वावर झालं म्हणे, सगळं चांगलं काम केलं म्हणे, तुम्ही जायचं केलं म्हणे, सगळं म्हणे, घ्या म्हणे. दिले बाई त्यानं पैसे. मी म्हटलं राहू द्या भाऊ, म्हटलं नंतर दे जा लागेच, म्हटलं नसन तुमच्याजवळ तर. आता काही एवढं लवकर देणं काही हे नाही म्हटलं. तर नाही म्हणे, घेऊन घ्या म्हणे, लवकर पैसे आहे म्हणे माझ्याजवळ म्हणे, आणि तुमच्या घराकडे येणं होते नाही होत म्हणे नंतर म्हणे. असल्यावर कायले ठेवावं म्हणे, आजही देणे आहे ना उद्याही देणेच आहे म्हणे. तर मग देऊन दिले बाई तिनं. मी म्हटलं जाऊ द्या मग, दिले तर जाऊ दे. कामी तरी येईन लवकर. पाय बरं, 4-5 दिवस आलो तर कसे झाले पैसे तेवढेच. कामी आली उन्हाळ्यात नाही का, पैशाचं थोडासा तुटवडाच राहते बिचारे. कामाच्या दिवसात नाही का, काही घेतलं, काही खाल्लं, काही केलं तर काही वाटत नाही बिचारे. उन्हाळ्यात घरी असलं ना तर पैसे बी थोडेसे वापरूनच हे करावं लागते बिचारे. मग आता पाय पटकन भेटले पैसे तर आता कसं तेवढेच पैसे वापरायला होऊन जाते. आली
दिसतच नाही का हो चंदा? ए चंदा, ये ना बा, काय करू राहिली बा एवढ्या वेळची? कुठे गेली तर? तेवढ्या दूर तरी काय गेली तर? इकडे ये ना जवळच बसती तर मार गेली तेवढ्या दूर. आली बा, आली आहे, इकडे गेली. तिकडे माणूस होता उभा म्हणून मी इकडे आडप गेली. आली ये मग लवकर, ऊन लागून राहिली पाहिजे, वेळ झाला ना. ये ना, चल ना घरी गे लवकर. हो आली. काय घाई करतो तू? किती काय करतो आणता तू? म्हणजे सोय नाही नको करू म्हणतो का तू? बाथरूमला गेली तर किती वेळची लागली मंगांपासून, तर बसली तर आता थोडस जागा दिसली तर भल्लीस आहे बापा तू बाई बी. वेळ होत होता म्हणून ओरडते ते. जाऊ दे, चला आता, झालं ना, चला बरं पटापट घरी चला. नाही अजून कोणाला जायचं असेल तर जाऊन या, जा बरं. टोम न मारी अंती मोठी शाळेने आहे तू तर मलाच टोम न मारून राहिली. चल लवकर आता घरी, नाही तर देईन एक इकडून मागून ठेवून. चल देवर या बस तू द्याले हे बरं. एवढ्या वेळची जाऊन बसली तिकडं. कुठे गेलती हो तू? मार गेलती लंबीच्या लंबी. चला बरं लवकर. अर्ध्या मंदातच पोहोचलो आपण. एक तर वावर हे लय दूर आहे. बैल बंडी बसून गेलो असतं तर बंडीमध्ये आता एवढ्या लवकर सुटणार नाही. आपलं वावर झालं लवकर आणि त्या येते बैल बंडेवाले लवकर येत नाही गाडी द्यायची. चला पटपट, चला बरं पटपट, पाय आपटा आणि चला. चल हेच वय चंदी, चल.